मित्रांनो, पितृपक्षात कुत्र्याला ही एक छोटीशी गोष्ट खाऊ घाला. यामुळे तुमच्या 7 जन्मांची गरिबी दूर होईल. इतका पैसा येईल की तुम्ही तो सांभाळू शकणार नाही. जन्मोजन्मीचा पितृदोष संपेल. ज्या गोष्टीसाठी तुम्ही वर्षानुवर्षे तळमळत होता ती गोष्ट तुमची होईल. मित्रांनो, जर आपले पितर आपल्यावर नाराज असतील किंवा कुटुंबावर पितृदोष असेल तर माणसाचे जीवन जिवंतपणी नरक बनते. व्यक्ती कर्जाने त्रस्त होते, रोगांनी त्रस्त होते, त्याचे डोके नेहमी जड राहते, त्याला रात्री झोप येत नाही, कुटुंबात भांडणे होतात, पती पत्नीचे नाते तुटते, लग्न होत नाही, संतती होत नाही, कुळ पुढे वाढत नाही, घरात विचित्र वाईट शक्तींचा वास होतो. तांत्रिकांकडून, आत्म्यांकडून, भूतप्रेत पिशाचांकडूनही धोका निर्माण होतो. घरात लोकांचा मृत्यूही होतो. अनेकदा अपघात किंवा दुर्घटनेचा धोका वाढतो. म्हणूनच म्हणतात की पितरांना प्रसन्न करणे खूप महत्त्वाचे आहे. आणि या पितृपक्षात तुम्हाला सुवर्ण संधी मिळाली आहे, कारण या पितृपक्षात एक खास महासयोग बनत आहे. आणि अशा परिस्थितीत जर तुम्ही कुत्र्याला फक्त एक छोटीशी गोष्ट खाऊ घातली तर तुमचे पितृदेव तुमच्यावर कितीही नाराज असले तरी, जन्मोजन्मीचा पितृदोष असला तरी सर्व काही दूर होईल. तुमचे पितृदेव तुमच्यावर प्रसन्न होतील. मग लग्न होत नसेल तर तुमच्या पितृदेवाच्या कृपेने लग्न होईल. संततीची कमतरता असेल तर संतती होईल. कोणाचे प्रेम मिळवायचे असेल तर त्याचे प्रेम मिळेल. मनासारखे लग्न होईल. व्यापार आणि नोकरीत तुम्हाला सर्वत्र प्रगती मिळेल. इतक्या वेगाने पैसा येईल की तुम्ही तो सांभाळूही शकणार नाही. फक्त तुम्हाला या पितृपक्षात कुत्र्याला एक छोटीशी गोष्ट खाऊ घालायची आहे. असे म्हणतात की जर पितृदेवांची कृपा आपल्यावर असेल तर धनदौलतीची कधीच कमतरता नसते. तसेच घरात नेहमी आनंद राहतो. पण जर आपले पितर आपल्यावर नाराज असतील, आपल्यावर भयंकर पितृदोष लागलेला असेल तर आपले प्रत्येक काम होता होता बिघडते. करोडो लाखो रुपयांचे कर्ज आपल्यावर चढते. माणूस दारोदार भटकतो. कुटुंबात भांडणे होतात. कुटुंब विस्कळीत होते. माणूस हळूहळू मानसिक दृष्ट्याही वेडा होतो. त्या कुटुंबाचा, त्या कुळाचा कधीही विकास होत नाही. लग्न होत नाही, संतती होत नाही, मुले बिघडायला लागतात. म्हणून नेहमी आपल्या पितरांचे तर्पण करत राहा. पितृपक्षात विशेष उपाय करत राहा, जेणेकरून पितर नेहमी आपली कृपा करतील, कधीही तुमच्यावर नाराज होणार नाहीत. आणि आज या व्हिडिओमध्ये मी असा एक महाउपाय सांगणार आहे जो जर तुम्ही केला, म्हणजे कुत्र्याला तुम्ही फक्त एक छोटीशी गोष्ट खायला दिली, तर तुमची जन्माजन्माची गरिबी दूर होईल. घरकुटुंबातील सर्व समस्या दूर होतील. ज्या गोष्टीवर तुम्ही हात ठेवाल ती गोष्ट सोन्याची होईल. जिथे जिथे पाऊल ठेवाल तिथून धन बाहेर पडू लागेल. माता लक्ष्मीही तुमच्यावर प्रसन्न होईल आणि कुबेर देवाचाही तुमच्यावर हात असेल. फक्त तुम्हाला पितृपक्षात कुत्र्याला एक छोटीशी गोष्ट खायला घालायची आहे. कारण मित्रांनो, कुत्रा हा बाबा भैरवनाथ आणि यमराजाचे वाहन मानले गेले आहे. मित्रांनो, आपल्या शास्त्रांमध्ये कुत्र्याचे वर्णन केले आहे की पितृपक्षात जर तुम्हाला आपल्या पितरांना तृप्त करायचे असेल, त्यांना प्रसन्न करायचे असेल, तर कुत्र्यांना एखादी खास गोष्ट खायला दिली तर ती गोष्ट थेट तुमच्या पितरांना लागते. पितरही प्रसन्न होतात. असे मानले जाते की जेव्हा आपण कुत्र्याला भोजन देतो तेव्हा तो थेट पितरांपर्यंत आणि यमदूतांपर्यंत आपल्या श्रद्धेचा संदेश पोहोचवतो. म्हणून पितृपक्षात कुत्र्याला भोजन देणे आणि विशेष उपाय करणे पुण्यकारक आहे. मित्रांनो, तुमच्यापैकी अनेकांना धनदौलतीची खूप समस्या आहे. मला माहित आहे मित्रांनो, तुम्ही रात्रंदिवस फक्त पैशाच्या कमतरतेशी झगडत आहात. पैसे कमावण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मेहनत करता, पण हातात काहीच येत नाही. थोडे पैसे येतात तेही इकडे तिकडे जातात. कधी कर्ज द्यावे लागते तर कधी घराचे खर्च खूप वाढतात. पैसे वाचतही नाहीत आणि वरून कर्ज वेगळे घ्यावे लागते. मित्रांनो, तुमचीही स्वप्ने आहेत की तुम्हीही इतर लोकांप्रमाणे, नातेवाईकांप्रमाणे, शेजाऱ्यांप्रमाणे तुमची स्वप्ने पूर्ण करावीत.
तुमच्या मुलांची स्वप्ने पूर्ण करावीत, पण काय होत आहे? सर्व काही उलटसुलट होत आहे. तुमच्या आयुष्यात तुम्ही आधी जे काही मिळवले तेही निघून गेले आहे. तुम्ही पुढे जाऊ शकत नाही आहात. तुमचे शेजारी, तुमचे नातेवाईक दररोज नवीन नवीन गोष्टी खरेदी करत आहेत. कोणी नवीन घर बांधत आहे, तर कोणी नवीन कार खरेदी करत आहे. कोणी मोठ्या शाळेत आपल्या मुलांना शिकवत आहे, तर कोणी आपल्या मुलांना नवीन नवीन वाहने घेऊन देत आहे. पण मित्रांनो, तुम्ही जिथे होता तिथूनही मागे जात आहात. तुमच्याकडे जे होते तेही निघून गेले आहे. असे का होत आहे? देव तुमच्या सोबत असे का करत आहे? तुम्ही नेहमी देवाला दोष देता, तुमच्या नशिबाला दोष देता, तुमच्या भाग्याला दोष देता. पण आता हे बंद करा, कारण मित्रांनो, कोणालाही दोष देऊ नका. जर तुमच्यावर काही दोष असेल तर तो तुमच्या पितरांचा आहे. होय, जर तुम्हाला रात्री झोप येण्यास समस्या येत असेल, रात्री तुमचे डोके जड राहत असेल, इतर वाईट विचार येत असतील, तुम्हाला स्वप्नात तुमचे मृत नातेवाईक दिसत असतील, किंवा घरात कधी कधी अनपेक्षित घटना घडत असतील, जसे की मुलांना दुखापत होणे, घरात आग लागणे किंवा घरात साप निघणे, तर हे सर्व संकेत आहेत की आपले पितृदेवता आपल्यावर नाराज आहेत. घरात जो मुखिया असतो किंवा घरातील पुरुष असतात ते वाईट संगतीत जातात. घरातील मुलेही वाईट संगतीत जातात, नशा करू लागतात, जुगार खेळू लागतात. स्त्रियाही चुकीच्या संगतीत जातात, परपुरुषांच्या जाळ्यात अडकतात. हे सर्व तेव्हाच होते जेव्हा आपले पितर आपल्यावर नाराज असतात. म्हणून पितरांना प्रसन्न करणे आवश्यक आहे. आणि पितर कसे प्रसन्न होतील? फक्त कुत्र्याला एक छोटीशी गोष्ट खायला दिल्यास तुमचे पितर प्रसन्न होतील. आणि यावेळी तर पितृपक्षात महासंयोगही बनत आहे. अशा परिस्थितीत मित्रांनो, तुमच्यावर जो जन्मोजन्मीचा पितृदोष लागलेला आहे तो पितृपक्षात सहज दूर होईल. फक्त तुम्हाला कुत्र्याला एक छोटीशी गोष्ट खायला द्यायची आहे, आणि तुम्ही पाहाल की इतका पैसा येईल की तुम्ही सांभाळू शकणार नाही. ज्याच्यावर प्रेम करता, ज्याच्याशी लग्न करू इच्छिता, त्याचे लग्न होईल आणि तुम्हाला संततीचे सुख नक्की मिळेल. तसेच मित्रांनो, तुम्हाला गाडी किंवा बंगला हवा असेल तर तो लवकरच तुमचा होईल. कारण जेव्हा आपल्या पूर्वजांची कृपा होते तेव्हा अचानक योग कसेही बनतात. जरी आज तुमच्याकडे कमाईचे साधन नसले तरी अचानक कुठून तरी पैसे येऊ लागतील, तुम्हाला कळणारही नाही. एखाद्या वडिलोपार्जित जमिनीतून पैसे मिळू लागतील, किंवा एखादा योग बनेल, कमाईचा नवीन मार्ग बनेल, तिथून पैसे येऊ लागतील. तर पैसे येण्याचे अनेक मार्ग बनतील. पैसे येतील आणि टिकतीलही. मित्रांनो, फक्त कुत्र्याला एक छोटीशी गोष्ट खायला घालायची आहे. तर चला, पण त्याआधी आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आज खूप मेहनतीने बनवला आहे, तर कृपया आज या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये ख्या मनाने, ख्या श्रद्धेने जय पितृदेव नक्की लिहा. आपल्या पूर्वजांना नक्की आठवा आणि कमेंट बॉक्समध्ये जय पितृदेवता नक्की लिहा. मी एक मंत्र सांगत आहे. ओम पितृदेवताई नमः या मंत्राचा नक्की जप करा. आता त्या गोष्टीकडे वळूया आणि सांगूया की तुम्हाला कुत्र्याला काय खायला घालायचे आहे. पण त्याआधी या पितृपक्षात तुम्हाला काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे ते मी तुम्हाला सांगतो. कारण मित्रांनो, नकळतपणे तुम्ही काही चुका करता. दरवर्षी पितृपक्ष येतो. दरवर्षी तुम्ही आपल्या पूर्वजांना आठवता आणि विचार करता की माझे पूर्वज माझ्यावर प्रसन्न असतील, पण उलट होते. तुम्ही चूक करता. यावर्षी त्या चुका व्हायला नकोत. मी सुरुवातीपासूनच सांगतो. बघा, लक्षपूर्वक ऐका. आता पितृपक्ष चालू आहे, म्हणून प्रवास करू नका. कुठे जाणे आवश्यक असेल तर आपल्या पितृदेवतेचे नाव घेऊन प्रवास करा. पण आता प्रवास करणे सोडून द्या काही काळासाठी. तसेच घरात तामसिक भोजन शिजवणे, मांसाहारी भोजन शिजवणे सोडून द्या. जेव्हा तुमचे पूर्वज होते तेव्हापर्यंत काही अडचण नव्हती, पण आता तुमचे जे पितृदेवता आहेत ते शुद्ध झाले आहेत, म्हणून ते तुमच्या घरी येतात. आणि तुम्ही जर तुमच्या घरी तामसिक भोजन
मांसाहारी भोजन शिजवाल तर त्यांना राग येईल, ते तुमच्या घरी राहणारही नाहीत. त्यामुळे मांसाहारी भोजन घरात बनवू नये आणि खाऊही नये. तसेच हा जो पितृपक्षाचा दिवस आहे, पितृपक्षाचा जो काळ आहे तो शांतीचा काळ आहे. त्यामुळे घरात मोठ्या आवाजात बोलू नका. कुटुंबातील इतर लोकांनाही सांगा की घरात शांतता राखावी. आधीपासून जर काही भांडण चालू असेल तर ते नंतर मिटवा, पण आता घरात शांतता असणे आवश्यक आहे. हे पितृपक्षाचे 16 दिवस तुम्हाला पूर्ण शांततेत घालवायचे आहेत. घरात कोणतेही भांडण होऊ नये. उलट आनंदाने तुम्हाला घरात सर्वांसोबत राहायचे आहे. जुने वैर असेल तर विसरून जा, भांडण असेल तर विसरून जा आणि सर्वांना सांगा की कमीत कमी 16 दिवस घरात चांगले राहा, आनंदाने राहा. मुलांना अजिबात ओरडू नका. होय, जे आपले पितृदेवता आहेत ते आपल्या मुलांच्या रूपातही असतात. मुलांना खूप प्रेम करतात आणि जेव्हा तुम्ही आपल्या मुलांना ओरडाल तेव्हा तुमच्या पितरांना खूप राग येईल. तर जर तुमचे मूल काही चूक करत असेल तरी त्याला शांतपणे समजावून सांगा. त्याला ओरडू नका, त्याला रडवू नका. या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तसेच मित्रांनो, शिवीगाळ करणे, अपशब्द बोलणे, दारू पिणे या दिवसात चुकूनही करू नका. नाहीतर तुमची छोटीशी चूक मित्रांनो तुमच्या संपूर्ण कुटुंबाला भारी पडेल. मित्रांनो, तुम्ही विचार करता की माझे पितृदेवता माझ्यावर प्रसन्न होतील आणि मला माझ्या जीवनात प्रगती करून देतील. पण जर तुम्ही काही चुका कराल तर हे सर्व कसे होईल? त्यामुळे अशा चुका करायच्या नाहीत. तसेच जर तुमच्या घराबाहेर एखादा कुत्रा येतो किंवा एखादा कुत्रा रडतोही, होय, एखादा कुत्रा तुमच्या घराबाहेर रडत आहे किंवा घराबाहेर उभा आहे किंवा तुमच्या घराच्या दारावर एखादी गाय माता आली आहे किंवा कोणताही जंगली प्राणी असेल, त्याला तुम्हाला नुकसान पोहोचवू नये. त्याला अजिबात मारू नका किंवा कोणत्याही प्राण्याला वाईट बोलू नका. या गोष्टीची काळजी घ्या, कारण प्राण्यांच्या रूपात आपले पितृही आपल्याला भेटायला येऊ शकतात. आपले हालचाल जाणून घेण्यासाठी येऊ शकतात. म्हणून प्राण्यांनाही इजा पोहोचवू नये. त्याबद्दल मी सांगेन, म्हणून व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. तसेच मित्रांनो, पितृपक्षात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही असे आपण नेहमी म्हणतो, परंतु या गोष्टीकडे लक्ष द्या की पितृपक्षात शुभ कार्य करणे निषिद्ध आहे. जसे की पूजापाठ किंवा इतर कोणतेही धार्मिक कार्य केले जात नाही. तसेच पितृपक्षात जास्त वेळ जागू नये आणि आळस करू नये. दिवसा झोपणाऱ्यांनी चुकूनही दिवसा झोपू नये, कारण हा पितरांचा सण आहे. आपले पितर आपल्या घरी येतात आणि जर तुम्ही दिवसा झोपलात तर मित्रांनो, त्यामुळे तुमचे पितर खूप जास्त क्रोधित होतील. मित्रांनो, दिवसा झोपणे बंद करा. तुमचे पितर तुमच्या घरात राहतील आणि तुम्ही झोपलात तर यामुळे तुमचे पितर तुमच्यावर खूप जास्त नाराज होऊ शकतात. तसेच रात्रीच्या या 16 दिवसांत आपल्या शरीराचे कोणतेही केस अजिबात कापू नयेत. ना तुम्हाला कटिंग करायची आहे. या गोष्टीकडे लक्ष द्या. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षपूर्वक ऐका. श्राद्धाचे कार्य दिखाव्यासाठी किंवा अहंकारासाठी अजिबात करू नये. तसेच मित्रांनो, रोज स्नान करावे. स्नान करून आपल्या पितरांचे ध्यान करावे, त्यांचे तर्पण करावे आणि पितरांनी दिलेल्या धनाचा दुरुपयोग करू नये. व्यर्थ खर्चही करू नये. मित्रांनो, समजा तुमचे पितर म्हणजे तुमचे आजोबा आता तुमच्या सोबत नाहीत. त्यांना जे आवडत नव्हते ते कार्य या 16 दिवसांत चुकूनही करू नका. समजा तुमचा एखादा पितर होता, त्यांना दारू पिणे अजिबात आवडत नव्हते, तर तुम्हाला दारू या 16 दिवसांपर्यंत प्यायची नाही आणि घरात कोणालाही पिऊ द्यायची नाही. समजा तुमच्या पितराला डाळ आवडत नव्हती, होय, डाळ आवडत नव्हती, तर घरात डाळ बनू नये. या गोष्टीकडे विशेष लक्ष द्या, नाहीतर याचा उलटा परिणाम तुमच्यावर होऊ लागेल. तर या काही गोष्टी होत्या ज्या तुम्हाला खूप जास्त लक्षात ठेवल्या पाहिजेत. आता मित्रांनो, जे मी सांगेन ते करून घ्यायचे आहे. तुम्हाला काय करायचे आहे
हे देखील जाणून घेणे महत्वाचे आहे. लक्षपूर्वक ऐका. श्राद्ध करणे, तर्पण करणे हे तर करायचेच आहे मित्रांनो. तर अर्पण आणि पिंडदान नक्की करा. पूर्वजांचे नाव स्मरण करून जल आणि तीळ अर्पण करायचे आहे मित्रांनो. गाय, कावळा, कुत्रा, मुंग्या यांना भोजन द्यायचे आहे, कारण हे तुमच्या पितरांचे प्रतीक मानले जातात. तर मित्रांनो, जे भोजन तुम्ही घरात बनवता, जे तुम्ही पितरांना अर्पण करत आहात, जे तुम्ही तुमच्या पितरांच्या तिथीला पितरांना अर्पण करता, त्याचे 5 भाग करा. त्या 5ही भागांना वेगवेगळ्या प्राण्यांना खायला घालायचे आहे. जसे की 1 भाग गायीला खायला घालायचा आहे, दुसरा भाग कावळ्याला खायला घालायचा आहे, तिसरा भाग कुत्र्याला खायला घालायचा आहे, चौथा भाग मित्रांनो मुंग्यांना आणि 5वा भाग माशांना. या गोष्टीची काळजी घ्या की कावळा जर मिळाला नाही तर काही हरकत नाही. तुम्ही तुमच्या घराच्या छतावर थोडेसे ठेवा किंवा अशा ठिकाणी जिथे चबुत्र आहे तिथे ठेवा. कोणतीही चिमणी जरी खाल्ली तरी पितरांना खूप फायदा होईल. चौथी गोष्ट अशी आहे की ब्राह्मणाला भोजन अवश्य करवा आणि दान अवश्य करा, पण दान नेहमी गरिबाला करा. होय, आणि काय दान करायचे आहे ते देखील मी सांगेल. जर तुमच्या पितरांना, तुमच्या पूर्वजांना कोणतीही गोष्ट आवडत असेल, समजा एखादे पूर्वज आहेत, त्यांना गुलाबजाम आवडत होते, तर तुम्हाला कोणत्याही गरिबाला गुलाबजाम दान करायचे आहे. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला दान पुण्य करायचे आहे आणि जो गरजू आहे त्यालाच दान करा. खाण्याची गोष्ट नाही, कोणतीही गरजेची गोष्ट, जसे की अन्न झाले. अन्नाचे दान म्हणजे धान्य झाले मित्रांनो. गहू, तांदूळ, डाळ यांचे दान करा. तुपाचे दान तुम्ही करा, खूप फायदा होईल. आपल्या पूर्ण कुटुंबासोबत मिळून श्राद्ध करा. रोज सकाळी घरात तुळस आणि दिवा लावून पितरांचे आवाहन करा. त्याचबरोबर मित्रांनो, बुटांचे दान देखील तुम्ही करू शकता. होय, बूट आणि चप्पल यांचे दान करणे देखील खूप पुण्यकारक असते, तर हे नक्की करा. आता मी तुम्हाला कुत्र्याची ती छोटीशी गोष्ट सांगतो. या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत. आता कुत्र्याची छोटीशी गोष्ट सांगतो. समजा मित्रांनो, तुम्हाला खूप कर्ज आहे किंवा कोणाला धनदौलतीची खूप अडचण आहे किंवा कोणाला आजार आहे, तर या सगळ्यांसाठी मी एक गोष्ट सांगत आहे. पण पहिली गोष्ट आहे मित्रांनो, ज्यांना खूप जास्त धनदौलतीची कमतरता आहे, जे रोज मेहनत करत आहेत पण त्यांचे काम बिघडत आहे, धन येत आहे पण धन टिकत नाहीये. पैशांसाठी दिवसरात्र एक करत आहात पण पैसे येत नाहीत. तुम्हाला वाटते की मी पण माझी स्वप्ने पूर्ण करावी, माझ्या कुटुंबाची स्वप्ने पूर्ण करावी, इतर लोकांप्रमाणे माझा पण रुबाब वाढावा. मित्रांनो, धन कमावणे आवश्यक आहे आणि धन कसे कमवाल? पितर प्रसन्न झाले तर धन आपोआप येऊ लागेल. तर एक छोटासा उपाय सांगत आहे, लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला या पितृपक्षात तुम्हाला हवे असल्यास तुम्ही रोज हा उपाय करू शकता, किंवा कमीत कमी 16 पैकी 4 ते 5 दिवस तरी तुम्ही हा उपाय नक्की करा. आणि जेव्हा पितरांची तिथी असेल तेव्हा पण हा उपाय नक्की करा. काय करायचे आहे? कमीत कमी 4 ते 5 पोळ्या बनवून घ्या. 4 ते 5 पोळ्या बनवा. एक वाटी घ्या, चांगली मोठी, किंवा एक मोठी थाळी घ्या. त्यात दूध टाका. त्या दुधात पोळीचा चुरा करून चांगले मिसळा आणि मग ती पूर्ण थाळी कुत्र्यांना खायला द्या. होय, कुत्र्यांना खायला द्या आणि मनात फक्त पितरांचे ध्यान करा आणि असे विचार करा की माझे पितर माझ्यावर प्रसन्न आहेत आणि खूप लवकरच माझ्या जीवनात खूप जास्त धन येणार आहे. बस फक्त हे विचार करून कुत्र्यांना हे दूध पोळी खायला द्यायची आहे. बघा, जे दूध आहे ते चंद्र आणि लक्ष्मीचे प्रतीक मानले गेले आहे आणि कुत्र्याला हे खायला दिल्याने तुमच्या घरात लक्ष्मीचा वास होईल आणि तुमचे पितर जे आहेत ते तृप्त होतील आणि तुमच्या वंशात पण समृद्धी येईल, धनदौलत खूप येईल आणि खूप लवकर इतके धन येईल की तुम्ही सांभाळू पण शकणार नाही. तर हा उपाय नक्की करा. तुम्ही मित्रांनो, हा उपाय केल्याने धन इतके येऊ लागेल की सांभाळू पण शकणार नाही.
तुमच्या 7 जन्मांची गरिबी लवकरच दूर होईल. आता पुढची गोष्ट सांगत आहे. जर तुम्हाला कोणताही गंभीर आजार असेल, तुमच्या कुटुंबातील कोणाला गंभीर आजार असेल, जसे की कर्करोग, अर्धांगवायू, किडनीचा आजार, हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह, किंवा तुम्ही नेहमी आजारी पडत असाल, लहान सहान आजार असतील, किंवा तुम्हाला नेहमी निरोगी राहायचे असेल, रुग्णालयात जायचे नसेल, तर तुम्ही हा उपाय करा. तुम्हाला काय करायचे आहे? भाकरीवर मोहरीचे तेल लावून कुत्र्याला खायला द्यायचे आहे. होय, पितृपक्षात तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्ही हा उपाय कमीत कमी 3 ते 4 वेळा करा. काय करायचे आहे? जो आजारी व्यक्ती आहे त्याने हा उपाय करायचा आहे. त्याने स्वतःच्या हाताने भाकरीवर मोहरीचे तेल लावून कुत्र्याला खायला द्यायचे आहे. काळा कुत्रा मिळाल्यास त्याला नक्की खायला द्या, कारण मोहरीचे तेल शनी आणि यम यांना प्रसन्न करते आणि रोगदोष या सर्वांना दूर करते. यामुळे पितरांच्या कृपेने तुमच्या घरात रोग आणि व्याधी शांत होतात. मित्रांनो, तर हा उपाय नक्की करा. जर तुम्हाला नेहमी आजारपण असेल, कोणताही गंभीर आजार असेल, तसेच जर एखादा आजारी कुत्रा दिसला, होय, एखादा कुत्रा आजारी असेल, जसे की एखाद्या कुत्र्याला खाज सुटली असेल, एखाद्या कुत्र्याला दुखापत झाली असेल, एखादा कुत्रा लंगडा असेल, किंवा कोणताही आजारी कुत्रा असेल, तर तुम्ही त्याला पशुवैद्यकीय रुग्णालयात घेऊन जाऊ शकता, किंवा तुम्ही कुठून तरी औषध आणून त्या कुत्र्याला मिठाईच्या रूपात, दुधाच्या रूपात खायला देऊ शकता. तो कुत्रा जेव्हा तुम्ही दिलेले औषध खाईल किंवा तुमच्याद्वारे केलेल्या कोणत्याही कृतीने त्या कुत्र्याचा आजार दूर झाला, तर समजून घ्या की तुमचे तर वारे न्यारे झाले. तुम्हाला कधीही कोणताही आजार होऊच शकत नाही. तुमचा आजारही दूर होईल. तर हा उपाय तुम्हाला नक्कीच करायला हवा. आता पुढची गोष्ट, तुमचे लग्न होत नसेल किंवा तुम्हाला दाम्पत्य सुख हवे असेल, पती पत्नीमध्ये पुन्हा प्रेम आणायचे असेल, घटस्फोटाच्या उंबरठ्यावर असाल, नातेसंबंध तुटण्याच्या मार्गावर असतील, तर नातेसंबंध वाचतील. ज्यांच्यावर प्रेम करता त्यांच्याशी लग्न होईल. ज्यांच्याशी करायचे आहे त्यांच्याशीच होईल, असा हा उपाय आहे. अविवाहित मुले मुली हा उपाय करू शकतात. आणि ज्यांच्या विवाहित जीवनात भांडणे आहेत, पती पत्नीमध्ये भांडणे आहेत, ती देखील दूर होतील. काय करायचे आहे? लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला पोळीवर थोडे मध लावायचे आहे. जास्त नाही, 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 थोडे मध लावायचे आहे आणि आपल्या पितृदेवतेला अर्पण करायचे आहे. होय, आपल्या पितृदेवतेला अर्पण करायचे आहे. जेव्हा तुम्ही तर्पण कराल तेव्हा अशा प्रकारे अर्पण करा आणि मग जेव्हा पितृदेवतेचे तर्पण होईल तेव्हा ती पोळी उचला आणि कुत्र्याच्या पिल्लांना वाटून द्या. होय, कुत्र्याच्या पिल्लांना ती वाटून द्या. जर कुत्र्याची पिल्ले नसतील तर शेवटचा उपाय हाच आहे की मोठ्या कुत्र्यांनाही खाऊ घाला. पण प्रयत्न करा की कुत्र्याच्या पिल्लांना खाऊ घातले जावे. मध मधुरता आणि प्रेमाचे प्रतीक आहे आणि हा जो टोटका आहे तो विवाहात येणाऱ्या अडचणी दूर करेल, पती पत्नीमध्ये पुन्हा प्रेम निर्माण करेल. ज्यांच्याशी विवाह करायचा आहे त्यांच्याशी विवाह करण्यात मदत करेल. मित्रांनो, हा उपाय खूप लवकर करा. खूप लवकर तुमच्या लग्नाच्या शहाणाया वाजायला लागतील. आता मित्रांनो, पुढचा उपाय संतती प्राप्तीसाठी आहे. अनेक वर्षांचे लग्न झाले आहे आणि संतती होत नाहीये. जगाचे टोमणे ऐकावे लागत आहेत, कुटुंबाचे टोमणे ऐकावे लागत आहेत. तर हा उपाय करा. फक्त काही दिवसांतच तुम्हाला संततीशी संबंधित काहीतरी चांगली बातमी मिळेल. काय करायचे आहे? या पितृपक्षात तुम्हाला कुत्र्याला तूप लावलेली पोळी खायला घालायची आहे. आणि कुत्र्याला कशा प्रकारे? तुमच्या आसपास जर कोणी गर्भवती कुत्री असेल, म्हणजे जी कुत्री गर्भवती आहे, होय, जी कुत्री गर्भवती आहे, तर तिला तुम्हाला ही पोळी खायला घालायची आहे. तूप लावलेली पोळी कोणत्याही गर्भवती कुत्रीला तुम्हाला खायला घालायची आहे. विश्वास ठेवा, तुमची ही कूस लवकरच भरेल. हे उपाय फक्त स्त्रियांनीच करावेत. ज्यांना संतती हवी आहे, गर्भवती व्हायचे आहे, त्यांनीच हे उपाय करावेत. कसे करायचे?
कोणत्याही गर्भवती कुत्रीला तुम्हाला तूप लावलेली पोळी खायला घालायची आहे. तूप हे देवत्व आणि पवित्रतेचे प्रतीक आहे आणि ते कुत्र्याला खायला दिल्याने तुमचे पितर प्रसन्न होऊन तुम्हाला संतती सुखाचा आशीर्वाद देतील आणि ती गर्भवती कुत्री तुम्हाला तिच्याकडूनही आशीर्वाद देईल. यामुळे भैरवनाथांची कृपाही तुम्हाला मिळेल. तुमचे कुलदैवतही तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या कुळाला, तुमच्या वंशाला पुढे वाढवतील. तर हा उपाय नक्की करा. हा संतती प्राप्ती आणि वंशवृद्धीसाठी खूप उत्तम उपाय आहे. आता मित्रांनो, मी सर्व उपाय सांगितले आहेत. फक्त कर्जाचा बाकी आहे. कर्जासाठी लक्षपूर्वक ऐका. पोळीवर गूळ लावायचा आहे आणि पितृपक्षात रोज हा उपाय करायचा आहे आणि पितृपक्ष झाल्यावरही प्रत्येक अमावस्येच्या दिवशी तुम्हाला कुत्र्यांना गूळ लावून पोळी खायला घालायची आहे. हे कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी खूप चांगला उपाय आहे. गूळ पितरांना प्रसन्न करेल. पोळी पृथ्वी तत्वाचे प्रतीक आहे. दोन्ही मिळून आर्थिक बंधन तोडतील. तुमचे घर जे आर्थिकदृष्ट्या तुटलेले आहे ते पुन्हा जोडले जाईल. तुमच्या घरात धन येईल आणि जो माथ्यावरचा भार आहे तो भारही संपेल. तर हा उपाय नक्की करा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी सर्व माहिती दिली आहे की पितृपक्षात कुत्र्यांना काय खायला घालावे, काय काळजी घ्यावी, काय उपाय करावे, काय करावे, सर्व माहिती दिली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.